यवतमाळमध्ये पेस्टिसाइडचा वाढता मारामुळे मानवी आरोग्य आता धोक्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतामध्ये होत असलेल्या पेस्टिसाइड या कीटकनाशक वापरामुळे गंभीर आरोग्य समस्या व पर्यावरणीय संकट निर्माण झाले असून शासन याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप सामाजिक व कृषी अभ्यासकांनी केला आहे. पॅन इंडिया या संस्थेच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यात पेस्टिसाइडमुळे होणाऱ्या नुकसानीवर मागील 10 वर्षाच्या सर्वेक्षणाधारित सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार मागील दशकात यवतमाळ जिल्ह्यात पेस्टिसाइड वापराचे प्रमाण 47% अधिक वाढले आहे. एकंदर जिल्ह्यातील शेतांमध्ये 97% पेस्टिसाइड वापर होत असून त्यात कापूस पिकात 97.90% तर सोयाबीन, तूर व इतर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकाचा वापर केला जात आहे. विविध कंपन्यांची एकूण 19 पेस्टिसाइड अत्यंत घातक असल्याचे निदर्शनास आले असून मोनोक्रोटोफॉससह 5 पेस्टिसाइडवर शासनाने बंदी घातली असतानाही त्याचा वापर सदाच सुरू असल्याचे गांभीर्य वास्तवसमोर आले आहे. डॉक्टर रेड्डी यांनी सांगितले की यवतमाळ जिल्ह्यात शेती पिकांमध्ये पेस्टिसाइड वापर वाढल्यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पेस्टिसाइडच्या संपर्कात येणारे शेतकरी तसेच नागरिकांमध्ये दमा, कर्करोग, लहान मुलांमध्ये वाढ खुंटणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड, यकृत विकार, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे यासारखे गंभीर आजार वाढत आहे. या दुष्परिणामाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असून भारताच्या कृषी निर्यातीवरही त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वेक्षणातून समोर आलेले गंभीर मुद्दे आणि त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पेस्टिसाइड वापर, कठोर नियंत्रण, शेतकऱ्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आणि व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.